आणि राज्यामधल्या खासगी बसेस हे आता मृत्यूचे सापळे बनतायत का असा सवाल निर्माण झालाय आणि त्याला कारण आहे या बसेसचे वारंवार होणारे अपघात आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी गमावत असलेले जीव। कर्नाटकमध्ये आज पहाटे भीषण अपघात झाला। बंगळुरू गोकर्ण या खासगी बसला एका टँकरने समोरून धडक दिली आणि या बसला आग लागली। 6 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये एका 5 वर्षांच्या लहानगीचाही समावेश आहे। चित्रदुर्ग जिल्ह्यात हरियूर तालुक्यामध्ये अपघात घडला। टँकर चालकाचं टँकरवरचं नियंत्रण सुटलं। टँकर दुभाजक ओलांडून समोरच्या मार्गिकेत शिरला आणि थेट या बसवर जाऊन आदळला। कर्नाटकमध्ये जो अपघात झाला त्यामध्ये प्रथमदर्शनी खासगी बसची किंवा बस चालकाची काही चूक दिसत नसली तरीही गेल्या काही दिवसांमध्ये खासगी बसेसचे जे अपघात झालेले आहेत ते प्रचंड आहेत। त्यामागची कारणं नेमकी काय आहेत बघूयात। खासगी बसेसची कागदपत्र जी दिली जातात ती अनेकदा साशंक असतात। बसची आसन क्षमता वाढवण्यासाठी अनेकदा बेकायदा बदल केल्याची अनेक उदाहरणे आहेत। अधिकाधिक प्रवासी मिळवण्याचा चालकांवर दबाव असतो, त्यामुळे अनेकदा हे चालक बेदरकारपणे बस चालवतात हे सहज दिसतं। अनेक बस चालकांकडे वाहन परवानाही नसतो। अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसलेल्या चालकांना बस चालवण्यासाठी बसवलं जातं आणि पगारावर कमी पैसे खर्च होतील या हिशोबाने प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जातो। अनेकदा तर हे बस चालक दारू पिऊन किंवा मोबाईल पाहत बस चालवतात याचे कैक व्हिडिओ समोर येतात। बसची उंची अधिक असल्यामुळे तोल लवकर जातो आणि ही बाब चालक अनेकदा लक्षात घेत नाहीत, विशेषतः रस्ते आणि आपल्याकडच्या ट्रॅफिकची अवस्था लक्षात घेतात। भारतात बसमध्ये सीट बेल्ट नसतात आणि त्याचा खूप मोठा फटका अशा अपघातांमध्ये बसतो। परदेशात मात्र या बसेसमध्ये सीट बेल्ट हे बंधनकारक आहे। स्लीपर बसमध्ये अपघातादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना नसते। अनेक मार्गांवर पुरेशा ट्रेनही नसतात, त्यामुळे प्रवाशांना सुद्धा बसेसच्या साठी काही वेगळा पर्याय उपलब्ध नसतो।